वाईफ स्वॅपिंग हा शब्द तुम्ही कुठंतरी ऐकला असेल, बघितला असेल आणि पाहिलासुद्धा असेल. तर हे घडतं पूर्ण बाहेरच्या देशामध्ये, विदेशामध्ये. असाच हा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडलेला आहे. वाईफ स्वॅपिंगमध्ये स्पष्ट मराठी भाषेत असा उच्चार होतो की आपल्या बायकोची दुसऱ्यासोबत अदलाबदली करणे. ऐकायला खूप भयानक आहे, असं वाटतं काय आहे, विचित्र प्राणी आहेत. तर असाच हा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतो आणि हे सगळं घडतं वेब स्टोरीजमुळं, हे सगळं घडतं मालिकेमुळं आणि हे सगळं घडतं चित्रपटामुळं. हे कुठं घडतं? हे सगळं विदेशामध्ये घडतं, नॉर्मल गोष्टी त्यात. पण महाराष्ट्रातसुद्धा हा प्रकार घडलेला आहे. काय आहे हा प्रकार तो आपण सविस्तर पाहणार आहोत. एक व्यक्ती आपल्या बायकोला घेऊन येतो, त्याच्या मित्राला पण घेऊन बोलवतो. एक लॉज बुक करतात, वेगवेगळे रूम बुक करतात आणि वेगवेगळ्या रूममध्ये ते घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर जे घडतं, जे होतं ते भयानक आहे. काय आहे हा प्रकार आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला मग कहाणीला सुरू करूया. तर ही कहाणी आहे महाराष्ट्रामधील श्रीरामपूर येथील, अहिल्यानगर, अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील. तिथे एक जोडपं राहत होतं. मस्त सुखाचा संसार चालू होता, सगळं काय मस्त चालू होतं. या व्यक्तीनं वाईफ स्वॅपिंग हा शब्द कुठेतरी ऐकला होता, पाहिला होता, बघितला होता. तर हा व्यक्ती या शब्दाचा कुठेतरी आहारी गेला होता असं म्हणता येईल. याला त्या गोष्टीचा नाद लागला होता. मग हा काही लोकांना टार्गेट करायला लागला. सोशल मीडियामार्फत, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरमार्फत काही लोकांना टार्गेट करायला लागला. असंच तो काही लोकांना मेसेज करायचा. जे इंटरेस्टेड लोक आहेत तो त्याला रिप्लाय द्यायचे, जे नाहीत ते त्याला इग्नोर करायचे. मग हा एक व्यक्ती, लोणी येथील एक व्यक्ती याच्या जाळ्यात अडकला. तो ठरल्याप्रमाणे घेऊन गेले, आपापल्या बायकोला घेऊन आले. याच्या बायकोला हे काही माहीत नव्हतं. ती घेऊन गेला लोणी या ठिकाणी. त्या व्यक्तीला भेटले. भेटल्यानंतर एक लॉज बुक केलं. लॉजवर भेटले, वेगवेगळे रूम घेतली आणि वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन गेले. घेऊन गेल्याच्यानंतर ही या व्यक्तीची जी महिला आहे ही या गोष्टीला इग्नोर करत होती, या गोष्टीला विरोध करत होती. पण त्या व्यक्तीनं, लोणीच्या व्यक्तीनं त्या बाईला ब्लॅकमेलिंग केलं. तिचे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करून सगळं काय कृत्य केलं. तर या गोष्टीला वैतागून तिने पोलीस कंप्लेंट केली. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर तिने फिर्यादीत असं पण म्हटलं आहे की याच्या आधी 11-12 महिने पहिले, 1 वर्षाच्या आधी असाच हा एका ठिकाणी घेऊन गेला होता. घेऊन गेल्यानंतर ते एका लॉजवर गेले, तिथं बसले. बसल्यानंतर तिथं या व्यक्तीचा एक मित्र आला. तो पण आपल्या बायकोला सोबत घेऊन आला होता. यांची मैत्री होती ही फेसबुकमार्फत झालेली होती. त्यानंतर त्यांनी तिथं पण आपल्या बायकोची अदलाबदली केली. त्यांनी पण जबरदस्तीने सगळं काय केलं आणि ही घटना घडली. या गोष्टीला ती वैतागून गेली होती. ती आपल्या नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती. तर समजून सांगताना किंवा कसं पण सांगताना तिचा नवरा तिला डबल मारत होता, तिला शिव्या देत होता आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याला त्याच्या नवऱ्याला बढावा भेटत होता, कारण ही शांत बसत होती. तिच्या फिर्यादीवरून असं पण म्हटलं आहे की ती एकदा छत्रपती संभाजीनगर येथे गेली होती. काही कामानिमित्त दिवसा गेल्यानंतर तिचा नवरा पण तिथे आला आणि तो गाणगापूर येथे तिच्या बायकोला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. गाणगापूर येथे तिच्या मित्राच्या घरी घेऊन गेल्यानंतर त्याच्या मित्राला तिथे गेल्यानंतर या बाईच्या नवऱ्याने तिला सरळ सरळ सांगितलं की तू त्याच्या मित्रासोबत झोप आणि मी त्याच्या मित्राच्या बायकोला घेऊन जात आहे कसं कर. आता हिने हे सगळं आतापर्यंत सहन केलं होतं. ह्या गोष्टी कुठेतरी खटकत होत्या. ही दिवस असल्यामुळं सरळ श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे निघून आली आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट केली गेली. त्या कंप्लेंटमध्ये पोलिसांनी चांगली दखल घेऊन या सगळ्या लोकांना त्यांची चौकशी चालू आहे असं म्हटलं आहे. तर या गोष्टीवरून, या स्टोरीवरून असं समजलं जातं की नीच वृत्तीचे काही लोक आहेत महाराष्ट्रात. यांना
कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि या गोष्टीपासून कुठेतरी दूर राहिलं पाहिजे. बस एवढंच आहे. जय हिंद.